हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा इथं मी घेतले आहेत ब्लाऊज पिसाचे तुकडे, म्हणजे शिल्लक राहिलेले कॅनव्हास पेपर घेतात. तुम्हाला प्रश्न पडला ह्याचं काय कराय, तर आपण बघा आता मार्गशीर्ष गुरुवार येतो, तर देवीसाठी पंचकोनी आसन आपण बनवणार आहोत, म्हणजे छान असं बघा. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात बघा इथं बघा मी पाठ घेतलेला आहे, म्हणजे जो आपण देवी आपण गुरुवारचं व्रत मानतो ना, ते असं मी पाठ घेतलेलं आहे. त्याचं बघा रुंदी आणि उंची आपण बघून घ्यायची किती आहे. रुंदी आणि उंची घ्यायची बरोबर जेवढे तुमच्या मापात. जर तुम्ही चौरंगचं माप घेतलं तरी चालेल, तेवढं माप घ्यायचं. आता बघा इथं मी शिल्लक राहिली अशी मी अशी साडीच होती बघा, छान अशी मी कट केलेली आहे. तो का साडी बघायचं असं तुम्हाला कुठलं पाहिजे, ह्यात परत कॉम्बिनेशन आहे, म्हणजे एका साईड नको असं जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं घ्यायचं असं. आपण बघा पाटाचं जेवढं माप आहे ना तेवढं आपण टाकायचं. पाटाची रुंदी आणि उंची जेवढी तुमच्या पाटाची रुंदी असेल ना तेवढी घ्यायची, आणि त्यात आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे 1 इंच. रुंदी पण घेताना आपल्याला जेवढी रुंदी आहे बघा इथं तेवढं माप टाकायचं, आणि 1 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं. दोन्ही साईडने 1 शिलाई मार्जिन वाढवायचं, तेवढं कट करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं. हे पाटाचं माप, जरी तुम्हाला इथं चौरंगाचं माप घेतलं तरी चालेल. आणि तेवढंच बघा आपण एकसारखं कट करून घेणार. व्यवस्थित काही कट करून झालं. कट करून झालं की परत ना काय करायचं पुढे सांगते. एक लेवल करून घेतात. हे बघा एक तिरकस आलेलं नाही, ते व्यवस्थित एक सरळ करायचं आणि व्यवस्थित असं एक लेवल कट करून घ्यायचं, म्हणजे बरोबर एकसारखं आपलं आसन होणार आहे. आता एक कट करून झालं. आपण ह्याला बघा छान कॅनव्हास वापरणार, कॅनव्हासचा उपयोग करायचा, म्हणजे कॅनव्हासने कसं होतं छान असं कडक एकदम छान असं बघा फिनिशिंग वगैरे छान येते. बघा मी कॅनव्हास घेतला. मी रेग्युलर सांगत असते बघा कॅनव्हास असं आणताना मी एकदमच आणलेला आहे मीटर, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळ उपयोग येतो ना, त्यामुळे असं आपण आणून ठेवलं आपल्याला बरं पडतं. 1 मीटर 2 मीटर आणलं की ते आपल्याला बरं पडत नाही, पण असं एकदम घेतलं की नाही आपण त्याचा बराच उपयोग होतो छान. बघा सिंगल असं ठेवायचं कॅनव्हास पेपर खाली. जेवढा आपण कपडा पहिला घेतला ना पाटाच्या आकाराचा तेवढा व्यवस्थित घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. त्या आकारातच तेवढा आपण कट करून घेणार आहोत. जरी तुम्हाला हवा असलं तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल ना, तर तुम्ही जाडाचं कपडे वगैरे किंवा अस्तर वगैरे वापरला तरी चालेल. इथं बघा आपलं फॉल पिसाचं आपल्याकडे असं असतंच बघा पोस्टर, ते घेतलेलं आहे. त्याची बघा उभी अशी घडी करून घ्यायची आणि उंची टाकून घ्यायची. जेवढी तुम्हाला उंची पाहिजे ना तेवढी टाकून घ्यायची. बघा इथं मी 5.5ची उंची टाकून घेतलेली आहे. रुंदी टाकायची जेवढी तुम्हाला बाबा पंचकोनी पाहिजे ना तेवढं आपलं टाकून घ्यायची. इथं बघा 2.5 इंच 2 इंच जेवढं तुम्हाला पाहिजे ना रुंदी तेवढी डबल घडी आहे ना तेवढं टाकून घ्यायचं. पंचकोनी आकार देऊन रेग्युलर आपण पान आकाराचं करतो, पण इथं बघा पंचकोनी आकाराचं आपण आसन करणार आहोत. तर बघा पंचकोनी आकार देऊन झाला का व्यवस्थित असं कट करून घ्यायचं त्या आकारात. फक्त पोस्टरचं माप काढायचं, म्हणजे आपलं एकसारखे आकार. इथं बघा 5 आपण घेणार आहोत, म्हणजे 5 पाकळ्यांचं पंचकोनी आकाराचं बनवणार आहोत. इथं बघा मी असा ब्ल्यू कलरचा साडीचा कपडा घेतलेला आहे. तर बघा त्याची एकदम सिंगल काढत बसायचं नाही, त्याची एकदम डबल घडी करायची. 1 2 3 जास्त डबल घडी करायची, तेव्हा आकारात बसतोय का बघायचं, एवढं ॲडजस्ट करून घ्यायचं. फक्त खालून वरून आपण प्लेनच कपडा एकसारखा वापरणार, पण मध्ये कॅनव्हास वापरणार तो. मग पुढे तुम्हाला सांगते. आता बघा हे डबल घडी करून घेतले, त्याच्या व्यवस्थित असं पंचकोनी आपण आकार ठेवले ना तो ठेवायचं, आणि आपण त्या आकारात आपण कट करून घेणार. बघा इथं फक्त आपल्याला 5 पाकळ्या पाहिजेत ना, तर आपल्याला इथं बघा 10 असे आपण कपडे एकसारखे काढून घेणार, म्हणजे खालीवर आपण एकसारखंच लावणार. जरी तुमच्याकडे वेगवेगळं तुम्हाला रंगीबेरंगी केलं तरी चालेल, तेवढं आपण कट करून घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा असं कट करून झालं की तुम्हाला दाखवते पुढे बघा छान असं आपल्या बघा छोटे छोटे पंचकोनी आकाराचे झालेलं आहे. हे तर रेग्युलर पान आकाराचं करते, पण जरा युनिक काही ते म्हणलं वेगळं करा म्हणून पंचकोनी आकाराचं केलेलं आहे 5 पाकळ्यांचं. तरी तुम्हाला हवं असेल जास्त अजून पाकळ्यांचं केलं तरी चालेल. आता बघा इथं मी कॅनव्हास पेपर त्या आकारात कट करून घेतलेला आहे. इथं 5 पाकळ्या करून घेतलेला आहे. खाली सरळ ब्लाऊज एका ठेवायचं, उलटी बाजू वरच्यावर ठेवायची आणि कॅनव्हास पेपर त्याच्यावर ठेवायचा, असं मांडून घेतलेलं आहे. बघा हे 5 अशा पाकळ्यांचं मी करून घेतलेलं आहे. सरळ बाजू एका आली पाहिजे, म्हणजे ती बरोबर उलटी केली की बाहेर आली पाहिजे सरळ बाजू, एवढी काळजी घ्यायची. आता चला स्टिच करायची. सगळ्यात अगोदर स्टिच करताना बघा कपडा घ्यायचा, हा घेताना आपण डबल घडीचा कपडा घेतलेला आहे. सरळ बाजू खाली एक ठेवायची, उलटी बाजू आपल्याकडे वरच्या साईडला ठेवायची. त्याच्यावर कॅनव्हास पेपर मांडायचा आणि पूर्ण राऊंडला आपण स्टिच करून घ्या. स्टिच करून फक्त एका साईडला जराशी थोडंसं 1 इंचाचं अंतर असं, म्हणजे 1 इंचीचं अंतर ठेवायचं. तिथून आपण बघा हा कपडा बाहेर काढणार, म्हणजे आपली शिलाई वगैरे सगळी आत जाणार आहे, एवढी काळजी घ्यायची. पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घेणार. बघा एकदम साधं सोपं आहे, जास्त आता मार्गशीर्ष गुरुवारचे ना बऱ्याच वेळा आपला प्रश्न पडतो की बाबा तुम्ही हे शिवलं का. प्रत्येक गुरुवारसाठी तुम्हाला, किंवा तुम्ही दिवाळीत म्हणलं का नाही आपण हे बसवतो का नाही बाबा
आपल्याला लक्ष्मीपूजन वगैरे त्याचा छान उपयोग होतो ना, तर तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता बघा असं पूर्ण राऊंडला फक्त व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि चुनी काढून घ्यायची आणि बघा थोडंसं एका साईडला असं जागा ठेवायची. साईडने एक्स्ट्रा आहे तर आपण कट करून घेऊया व्यवस्थित. फक्त जास्त कट करा जेणेकरून शिलाई येऊ नये. आणि एका साईड ओपन करून ठेवले त्यातनं बघा आता 3 लेअर झालीत ना, तर कपड्याचे लेअर आहे ना त्यातनं बाहेर काढायचं. कॅनव्हास काढायचं नाही, ते एका साईडला कॅनव्हास दोन्ही कपड्याच्या लेअरमधनं असं बाहेर व्यवस्थित काने कोपरे काढून घ्यायची. आपली शिलाई वगैरे सगळ्यात एकदम छान असं जाणार आहे. हो का, सगळे असे टोकदार काहीतरी घ्यायचं हलकंच आणि छान टोकं वगैरे बाहेर व्यवस्थित काढून घ्यायची. म्हणजे एकदम फिनिशिंग वगैरे छान येणार आहे. बघा कॅनव्हास लावल्यामुळे किती छान फिनिशिंग वगैरे एकदम छान असं येणार आहे. फक्त कॅनव्हास छान असा उपयोग होतो, त्यामुळे कॅनव्हास असं तुम्ही ट्राय करत जा. कुठल्या ह्याला लावताना असं कॅनव्हासचं छान असं कर, म्हणजे ब्लाऊजची वगैरे डिझाईनचे करायचं तर त्याचा छान असा कॅनव्हासचा उपयोग करायचा. आता बघा इकडे बाहेर साईडला आपण जिथनं काढलं ते ओपन बाजूनं ती आतल्या साईडला घालवायची, त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. आणि जरी वाटते ना आता तुम्हाला बघा साईडचे काने कोपरे उभी दिसतात ना, तुम्ही जर असं इस्त्रीने प्रेस केलं का एकदम छान होणार आहे. छान असं आपलं झालेलं आहे बघा हे करून स्टिच करून. आता बघा आपण इथे लेस लावाय घेतलेली आहे. तुम्हाला मोठीवाली लेस लावली तरी चालेल. लेस लावल्याने जरी तुम्हाला जाडवर बॉर्डर लावायची लावली तरी चालेल, म्हणजे छान असं युनिक अजून काही तर त्याला कॉम्बिनेशन छान असं. आता बघा मी साईडनं लेस लावाय घेतलेली आहे. मिडियमच आपली लेस अशी घेतलेली आहे येलो कलरची. ती पूर्ण राऊंडला आपण लेस लावून घेणार. काने कोपऱ्यावर फक्त लेस जरा फोल्ड करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली लेस एकसारखी लागली जाणार आहे. जरी तुम्हाला हवा असल्या रंगीबेरंगी लावली तरी चालेल किंवा डबल लेअरमध्ये अजून एक लेअर दिली तरी चालेल. जसं पाहिजे असं आपल्याला कॉम्बिनेशन करता येतं. फक्त आपण ते छान असं त्याला केलं का नाही अजून युनिक काहीतरी वाटतं बघा. आता छान असं हे झालेलं आहे बघा. साईडने तुम्हाला हवे असलं तुम्ही छोटेसे गोंडे करून लावले तरी चालतील. चारी साईडला 4 असं पूर्ण राऊंडला छान असं लेस लावून झाले की मग पुढे सांगते तुम्हाला काय करायचं. आणि जर माझ्या चॅनल नवीन असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि जरी काही कटिंग आणि टिचिंग बघायचं असेल नक्की मला कमेंट करू, मी सांगेन तुम्हाला सहज सोपं कटिंग. पहिले पण बघा मशीन वगैरे क्लीन कसं करायचं, 3 पीस पेन्सिल ब्लाऊजचं असं वेगवेगळे मी कटिंग सांगितलं आहे, ते पण नक्की बघा. कटिंग तुम्हाला आवडतील. साईडने बघा छान असं आपण लेस लावून झालेलं आहे. फक्त शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे शिलाईवर निघत नाही. आता बघा इथं फोल्ड करून घ्यायचं, मध्ये करून घ्यायचा. मध्ये करताना आपण 4 असं फोल्ड करून घ्यायचं. 4मध्ये पहिले एक मध्ये केला, एक दुसरा एक मध्ये करून घ्यायचा, म्हणजे सेंटर काढून घ्यायचा, म्हणजे आपल्याबरोबर आपल्या एकसारख्या पंचकोनी पाकळ्या लावता येणार आहेत. बघा सेंटर आपला काढून झालेला आहे. तर चला आता पुढे तुम्हाला सांगते. पुढे काय करायचं, हे पाकळ्या घेते. फक्त हे सांगते, पाकळ्या करताना सरळ बाजू खालची एका आली पाहिजे. वर कॅनव्हास ठेवायचा. पूर्ण राऊंडला पंचकोनी आकारात छान असं टिच करून घ्यायचं. थोडं थोडं अंतर ठेवून, जेवढं अंतर घेतले तेवढं घ्यायचं. आणि जर हवं असल्या तुम्ही इथं कॅनव्हास पेपर वापरून अजून तुम्हाला अस्तर वगैरे वापरायचं तरी चालेल. पूर्ण राऊंडला छान पंचकोनी आकारात आपण 5ही पाकळ्या करून घेणार. जर तुम्हाला हवं असल्या अजून पाकळ्या केल्या तरी चालतील. आता सरळ बघा इथं पण बघा एका एक ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे. उलटी बाजू आपल्याकडे वर केले त्याच्यात कॅनव्हास ठेवायचा. पूर्ण राऊंडला छान असं स्टिच करून घ्यायचं. जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतले तेवढं 5ही पाकळ्या अशा सगळ्या रेडी करून घ्यायच्या पूर्ण. फक्त जेणेकरून तिन्ही कपडे दोन्ही ब्लाऊज साडीचे कपडे आणि कॅनव्हासचा कपडा एकसारखा धरून घ्यायचा. म्हणजे काय होतं की एखाद्यावर कपडा सुटत नाही, म्हणजे शिलाई वगैरे निघण्याची शक्यता नसते. फिनिशिंग वगैरे छान येतं. तुम्ही कुठलेही शिल्लक राहिले ब्लाऊज, आपल्याकडे ब्लाऊज पिसाचे वगैरे राहिलेले शिल्लक असतात किंवा काठपदर साड्यांचे राहिलेले असतात ना, त्याचा पण छान असं बघा आपल्याला उपयोग करता येतो युनिक काहीतरी. छान असं स्टिच करून झालं. आता ओपन करून घेऊया. ओपन करताना पण जसं की मी सांगत असते, कॅनव्हासची बाजू नाही, जे ब्लाऊजचे एका कपडे आहेत ना, लेअर आलेत ना, तिथून बाहेर ओपन करून घ्यायचं. आणि बघा असं बाहेर ओपन करून घ्यायचं सगळं. आणि जिथे कानं कोपरे वगैरे असतील ना, थोडीशी नॉर्मली असे आपले असे काढून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे एकसारखं येतं. बघा व्यवस्थित असं काढून घ्यायचं. जरी तुम्हाला हवं असले अजून लेअरमध्ये जास्त केलं तरी चालेल, जसं पाहिजे तसं आपल्याला करता येतं. आता बघा व्यवस्थित असं काने कोपरे काढून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित एकसारखा आपला पंचकोनी आकार छान असं दिसणार आहे, युनिक काहीतरी वेगळं. हे बघा असं काढून झालेलं आहे. आता सगळे 5ही आपण एकदम रेडी करून घेतले आहेत ओपन करून. आता साईडने स्टिच करून घेणार. जसं आहे साईडनं शिलाई करून घ्यायची व्यवस्थित पूर्ण राऊंडला. 5ही पाकळ्यांना पूर्ण छान असं शिलाई करून झाले की मग आपण छान असं लेस लावाय घेणार. युनिक काही तर बघा आता गुरुवार येतोय ना, मग आपण तर छान असं आपल्याकडे शिल्लक असते, मग आपल्याबरोबर प्रश्न पडतो बाबा काय करायचं शिल्लक राहिलेलं कपड्यांचा. पण बघा आपण छान असा उपयोग करू शकतो युनिक काहीतरी. असं जरी वाटतं ना काने कोपरे निघाले तर असे काढून घ्यायचे.
जरी आता बघा बऱ्याच वेळा दाखवलं तर पान आकाराचा हे करून ना आसन बनवलं जातं कमळ आसन, पण इथं बघा मी पंचकोनी आकारात जरा वेगळं युनिक काहीतरी दाखवलेलं आहे. हे झालं का नाही सगळे पूर्ण का छान आपण साईडने स्टिच करून झाले तर ते शिलाई वगैरे धागे वगैरे कट करून घेऊया पूर्ण व्यवस्थित एक लेवल. छान असं बघा आता कट करून झालं की लेस लावायची. बघा आता मधूनच लेस लावणार. जरी तुम्हाला हवं असलं तुम्ही पूर्ण राऊंडा साईडने लेस लावली तरी चालेल, पाहिजे तशी लेस लावायची. हे तर बघा मधूनच मी लेस लावली. सेंटर काढून घ्यायचं मधोमध ना खालच्या टोकाला जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची, कट करायची, खालच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि लेस लावून घ्यायची. म्हणजे बरोबर आपली एकसारखी लेस लागणार. पूर्ण 5ही पाकळ्यांना असं एकसारखे आपण लेस लावून घेणार आहोत. जरी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पूर्ण साईडनं लेस लावली तरी चालेल. फक्त वरून लेस लावत आणायचं, खालच्या साईडने लेस कट करायची, खालच्या साईडला फोल्ड करायची आणि 5ही पाकळ्यांनी छान असे पण लेस लावून घेणार आहोत. एकदम छान असं युनिक काहीतरी होणार आहे. तर का ह्याला फक्त देताना खालच्या साईडला फोल्ड करून द्यायचं आणि शिलाई लॉक करून घ्यायची, म्हणजे शिलाई वगैरे निघून आहे आणि फिनिशिंग वगैरे एकसारखं यावं. जेणेकरून कसं होतं आपल्या शिवलं की बाबा बाहेर वाटतं बाबा का आपण शिवलं पण छान आलं बरं का. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट आपल्याकडे छान झाली आपल्याला वाटतं बाबा की छान अजून आपण काहीतरी करावं. त्यातून तुम्ही असा बिझनेस पण करू शकता बाबा. तुम्ही शिवून सेल पण करू शकता बाबा. आसपास तुम्ही कोण राहत असतं बाबा की मी शिवते बाबा की देऊ का शिवून म्हटलं तरी आपल्याला करता येतं. आता बघा हेच पूर्ण आपण लेस लावून झालेलं आहे. ते एक्स्ट्रा आपण ते कट करून घेऊया, धागेवर कट करून घेतले. आता बघा चौकोनी आपण हे घेतलेलं ना आसन खाली बनवून ते घ्यायचं आणि त्याच्या पापड्या आपण जेवढ्या जवळ लांब पाहिजेत ना तेवढ्या अशा आपण पूर्ण राऊंडला लावणार आहोत 5ही पाकळ्या. जर तुम्हाला हवा असल्या ना अजून घेतल्या तरी चालतील. आता हो का अशा पाकळ्या लावून तर ते बाजूला ठेवूया. आणि बघा जिथं आपण गोल सर्कल घेता म्हणजे अंतर घेतलं तरी बघून घ्यायचं अंतर, जेणेकरून पाकळ्या एका साईडला जाऊ नाहीत, बरोबर मधोमध आले पाहिजे. म्हणजे सगळं पूर्ण पाहिजे. मध्ये जिथं आपण गोल सेंटर काढल्या नाही तिथून व्यवस्थित पूर्ण राऊंडला 1.5-2 इंच तेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला सर्कल करून घ्यायचा गोल. म्हणजे आपला एकसारखा आला का नाही आपल्या सगळ्या आपल्या पंचकोनी पाकळ्या एकसारख्या लागल्या पाहिजेत. आता काय सर्कल करून घेतलेला आहे म्हणजे गोल आकारात. त्याच्यानं आपण छान अशा पाकळ्या लावायला घेऊया. सगळ्यात अगोदर असा कपडा व्यवस्थित सुईपाशी धरायचा आणि एक पाकळी घ्यायची आणि अशी लावून बरोबर त्या सर्कलवर ठेवायची. आतनं सरकून ठेवायचं, बाहेर सरकून ठेवायची, जेणेकरून आपल्या पाकळ्या बरोबर बाहेर लागल्या पाहिजेत. म्हणजे एकसारखं आपलं येणार. आता बघा ते पहिली लावली की त्याच्या अंतर तुम्हाला किती पाहिजे तेवढं ठेवायचं. आता दुसरी लावून घ्यायची. जरी अजून तुम्ही पाकळ्या काढल्या तर मधोमध ह्या दोन्हीच्या मधोमध म्हटलं तर तुम्हाला लावता येणार आहे. दुसरी पाकळी बघा थोडं अंतर ठेवून घेतलेलं आहे. ते झाले की लगेच तिसरी पाकळी घ्यायची. म्हणजे पूर्ण राऊंडला आपण अशा पाकळ्या लावून घ्यायच्या. छान असं आपल्याला युनिक काहीतरी आपलं वेगळं बघा करता येणार आहे. आता बघा दुसरं तिथं लावून घेतलेलं आहे. ते लावून झालं की आता बघा इथं चौथी पण पाकळी अशी लावायची. फक्त ठेवताना एकसारखा सगळ्यामध्ये गॅप ठेवायचा, जेणेकरून कमी जास्त होऊ नये, फिनिशिंगला एकसारखं दिसलं पाहिजे. ते झालं की आता ह्या साईडला बघा दुसरी पाकळी लावून घेऊया. पूर्ण राऊंडला अशी पाकळी लावून एकसारख्या झाले की नाही की मध्ये गोल असतो ना त्यात पण बरेच प्रश्न पडतात काय करायचं. त्याला पण सांगते मी काय करायचं. आपण कट करून घेऊया. धागे वगैरे कट करून व्यवस्थित घ्यायचे. धागे कट करून किती छान अशा बघा पाकळ्या लागल्या गेलेल्या आहेत. एकदम छान युनिक काहीतरी आपलं झालेलं आहे. आता बघा दुसरा कपडा घेतलेला आहे मी असंच चंद्री कलरचं. ते लेसचंच आहे मोठी बॉर्डर ना, ते मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याला जॉईन करून घ्यायचं, कारण आपलं गोल सर्कलला काढायचं आहे त्यामुळे जॉईन करायला लागणार आहे. त्यामुळं कसं जरी तुम्हाला लेस नसेल वापरायचं तुम्ही साधा कपडा असा कुठला पण तुमच्याकडे हवा असेल ना तो जरा गोल सर्कलमध्ये ना एक करून लावला तरी चालेल. बघा असं लावून घ्यायचं जेवढं पाहिजे ना तेवढं अशा आकारात आपण गोल सर्कलनं साईडनं दुमडून घेऊन ना सर्कल करणार, म्हणजे एकसारखं आपलं लागलं जाईल. छान असं बघा साईडने शिलाई करून घ्यायची एकसारखी. पूर्ण राऊंडला छान असं गोल सर्कलमध्ये शिलाई करून, जेणेकरून बारीक पण सर्कल होणार मोठा पण होणार जास्त पाकळ्यात पण जाऊ नये. आता पूर्ण राऊंडला घेतलेलं आहे. असं व्यवस्थित बघा ठेवून बघायचं बरोबर झाले ना की काय करायचं आता त्याच्या असं व्यवस्थित सरळ बाजू खाली वरच्या साईडला उलटी बाजू खाली गेली पाहिजे. फक्त ठेवताना एकसारखंच पूर्ण राऊंडला पाकळ्यांना ठेवायचं, म्हणजे कुठेही शिलाई वगैरे म्हणजे खालचा धागे वगैरे दिसू नये. आणि पूर्ण राऊंडला छान असं शिलाई करून घ्यायची, म्हणजे एकदम छान असं युनिक आपलं छान असं बघा आपलं पंचकोनी आसन होणार आहे. आता गुरुवारीच येत ना, गुरुवारसाठी छान बघा युनिक काहीतरी आपलं घेऊन आलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही वाटलं तर कमेंट करून सांगा. आता बघा ते छान असं आपण लावून घेतलेलं आहे मध्ये सर्कलमध्ये.
दुसरा बघा मी असं बॉर्डरचे कपडा घेतलेला आहे. असं त्याला जॉईन करून घ्यायचं, एकसारखा घ्यायचं. आता मी डबल जोडून घेतलेलं कारण आपला मोठा असं बंद काढायला लागणार, म्हणजे आपण पाकळ्यांना खालनं पट्टी करणार आहोत. तर डबल फोल्ड करून घ्यायचं, फक्त शिलाई वगैरे सगळे आत घालायची. जेवढी तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी अशी पट्टी करायची आणि स्टिच करून घ्यायचं. अशी पट्टी काढून घ्यायची, जेणेकरून ही पट्टी काढली की ना आपण पंचकोनी आकार जर पाकळ्यावर आपल्याला पाहिजे असेल ना तर साईडनं आपण अशी लावणार पट्टी. मग पुढे तुम्हाला सांगते काय करायचं. छान असं बघा व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची एकसारखी, जेणेकरून फक्त शिलाई करताना एकसारखी करून घ्यायची. आता छान बघा झालेलं आहे. जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला असं आकारात घ्यायचं का, जेवढं पाकायला पाहिजे तेवढं असं आकारात आपलं घ्यायचं. आणि आता इथे बघा आपले एक नॉड असेल ना, नॉड घ्यायची, म्हणजे आपले ब्लाऊजला नॉड लावतो ना ती नॉड घ्यायची अशी, आणि त्याच्या छोट्याशा 2 पाकळ्या करून घ्यायच्या अशा थोड्याशा तकोड्याच्या. आणि साईडने छान तुम्हाला हवं असलेलं वेगळं फूल केलं तरी चालेल, तुम्हाला कापडी फूल जसं पाहिजे तसं करता येतं. दोन्ही साईडला छान असं करून घ्यायचं आणि असं बाहेर काढून घेतलं का नाही छान अशी बघा आपली पाकळी तयार झाली. दुसरी पण अशी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची, म्हणजे एकसारखं बघा आपलं छान असं पंचकोनी आसन होणार आहे. फक्त घेताना बरोबर मधोमधच लावून घ्यायचं साईडला, म्हणजे बरोबर आपलं सगळं साहित्य वगैरे फळं वगैरे सगळं बसतं. आता बघा जरी तुम्हाला इथं पाटाचं नसेल ठेवायला, तुम्ही चौरंगाचं माप घेऊन तरी शिवलं तरी चालेल. आता बघा हे बाहेर असं व्यवस्थित काढून घ्यायचं, एकसारखं काढून झालं की मग पुढे सांगतेच. आता बघा हे काढून झालेलं आहे. मधनं कट करून घेऊया, आपण जॉईंट आहे असं ठेवलेलं कट करून घेतलं की आता बघा इथं पट्टी घेतलेली आहे, जे आपण कमळ आसनला साईडनं म्हणजे लावणार पंचकोनी आसनला. तर ते खालच्या साईडनं अशी लेस फोल्ड करायची डबल, खाली नॉड लावून घ्यायची, म्हणजे शिलाई वगैरे सगळ्यात जाणार आहे. व्यवस्थित बघा असं एकदम लॉक करून घ्यायची शिलाई, म्हणजे निघून आहे. ते झालं की बघा आता दुसरं दोन्ही साईडला आपण लावून घेतलेलं आहे. हे बघा छान असं आपलं बंधन लावून घ्यायचं, असं जेवढं ॲडजस्टनुसार पाहिजे तेवढं. किती छान बघा युनिक असं पंचकोनी आसन तयार झालेलं आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा गुरुवारसाठी. आणि जरी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं कस्टमरला सजेस्ट करू, बाबा असं शिव का युनिक काहीतरी वेगळं छान असं बघा झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. बघा एकदम छान असं पंचकोनी आसन तयार झालेलं आहे बघा, युनिक काहीतरी आपलं छान असं ट्राय केलेलं आहे. तर बघा तुम्ही असं नक्की ट्राय करा, एकदम छान असं तुम्हाला हवे त्या कपड्यात पण छान असं तुम्ही करू शकता. फिनिशिंग बघा एकसारखं आलेलं आहे. साईडनं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी असं. आता तुम्हाला प्रश्न पडला साईडनं आपलं कोणी वगैरे वरती येतात ना, तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं, म्हणजे एकसारखे आपले बघा कोणी खाली बसणार बघा पाटावर ठेवून मांडून तुम्हाला दाखवलेलं आहे. किती छान असं बघा आसन तयार झालेलं आहे. तर चला असंच नवीन व्हिडिओ बघायचं असतं तर पुढल्या व्हिडिओ भेटू. चला बाय बाय, धन्यवाद.